अभी एक फैशन हो गया है, आम्बेडकर 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 आम्बेडकर। इतना नाम अगर भगवान का लेते तो 7 जन्मों तक स्वर्ग मिल जाता। शहासाहेब, तुम्ही संसदेच्या सभागृहामध्ये आंबेडकर आंबेडकर हे फॅशन झाली म्हणून सांगितलं, आणि ज्यावेळेस तुमच्या अंगाशी येईल त्यावेळेस तुम्ही म्हणता काँग्रेसने असं केलं, काँग्रेसने तसं केलं, नेहरूने असं केलं, नेहरूने तसं केलं। अहो, तुमची चूक तुम्ही सांगा ना। काँग्रेसवाल्यांनी तुमची चूक दाखवली म्हणून तुमचा पोटसूळ उठलाय। सामान्य भारतीयांना काय देणं घेणं नाही, कुणी प्रश्न उचललाय कुणी काय केलंय। तुम्ही आंबेडकरांना फॅशन बोललात। शहासाहेब, तुम्हाला या देशातला समाज माफ करणार नाही। भाजपची घाणेरडी नीतीच आहे। यांना आंबेडकर नकोय, यांना हिंदू हिंदू मध्ये वाद लावायचेत, यांना जाती जातीमध्ये वाद लावायचेत। आज अमित शहा साहेबांना आंबेडकर 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 सगळ्या जाती धर्माचे लोक म्हणतायत म्हणून ह्यांना सहन होत नाही। ह्यांची आयडिओलॉजी फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांच्या विरोधातच आहे। उभा महाराष्ट्र आणि उभा देश जाणतोय हे आज परत एकदा संसदेमध्ये स्पष्ट झालं। अहो, ह्यांना फक्त हिंदू मुस्लिम करायचंय। हिंदू कसे वाईट आहेत किंवा हिंदू कसे चांगले आहेत या गोंधळामध्ये ह्यांना ह्यांचं राजकारण साध्य करायचंय। हे हिंदूचं संरक्षणाच्या गप्पा मारतात, परंतु दुसऱ्या बाजूला एक हिंदू दुसऱ्या हिंदूला राजकारणातून संपवायचंय, समाजकारणातून संपवायचंय, उद्योग व्यवसायातून संपवायचंय। हीच यांची नीती आहे। अहो, आजपर्यंत हिंदू विरुद्ध मुस्लिम, मुस्लिम विरुद्ध हिंदू या करण्यातच ह्यांचं अख्खं आयुष्य गेलंय। पण बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा कुठलेही महापुरुष असतील, त्यांनी समता समानता आणि बंधुताच शिकवली। उलट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, शिका, सगळे शिक्षित व्हा आणि ह्या व्यवस्थेच्या विरोधात संघटित होऊन संघर्ष करा। आज सगळे वैचारिक दृष्ट्या संघर्ष करायला लागले, ह्यांना पोटसूळ उठला। ह्यांची संघीय आयडिओलॉजीच आहे, ही अमित शहा साहेबांची चूक नाही। ज्या देशाला भारतीय संविधान मिळालंय, जगातलं सर्वोच्च संविधान आहे, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं, हे ह्यांना मान्य नसावं असं एकंदरीत वाटतं, कारण हे सगळे मनुस्मृतीचे समर्थक आहेत। हे आज सांगितलं जात नाही, पूर्वीपासून सांगितलं जातं। जे जे मनुस्मृती समर्थक आहेत त्यांनाच स्वर्ग आणि नरकाची दारं माहिती आहेत। अरे, तुम्ही अजून हयात असताना तुम्ही स्वर्गाची चर्चा करता। जे नास्तिक आहेत त्यांना स्वर्ग आणि नरक त्याच्या पुढे जाऊन प्रबोधन हे शब्द सुचतो। धर्मामध्ये जाती जातीमध्ये ज्यांनी विष कालवलं त्यांच्या विरोधात एकच नाव वापरलं जातं, ते म्हणजे आंबेडकर। कारण आजपर्यंत स्पृश्य अस्पृश्य वर्णवर्चस्ववादी व्यवस्थेने इथल्या बहुजनांना गुलाम केलं। बाबासाहेबांनी ती सगळी जोखडं तोडून टाकली, मनुस्मृती जाळली। आज घराघरामध्ये कुठल्याही जाती धर्माचा माणूस असू द्या, एक पुस्तक तरी आंबेडकरांचं वाचलं जातं। आज घराघरापर्यंत संविधान पोहोचलं, आज घराघरापर्यंत समतेचा, समानतेचा आणि बंधुतेचा विचार पोहोचला। ह्यांचा पोटसूळ उठला। हे लोकांची दिशाभूल कशी करतात? का झोंबलं आंबेडकर आंबेडकर अमित शहा साहेबांना संसदेच्या सभागृहामध्ये? कारण यांची आयडिओलॉजी आहे। ह्यांचे गोळवळकर चालत नाहीत, ह्यांचे हेगडेवार चालत नाहीत, ह्यांचे कुणीच चालत नाहीत। ह्यांना आधार घ्यावा लागतो छत्रपती शिवाजी महाराजांचा, ह्यांना आधार घ्यावा लागतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। ह्यांची समरसता बहुजनांची डोकी भडकवण्यासाठी आहे। ह्यांची समरसता धर्मामध्ये कशा पद्धतीने वाद लावून आपलं राजकारण साध्य करता येईल यासाठी आहे। ह्यांचेच संघाच्या मुशीत जन्माला आलेले किंवा नेतृत्व करणारे म्हणतात, आमचा आणि मुस्लिमांचा डीएनए एक आहे। मग हिंदू मुस्लिम का केलं जातं? अहो, गोरगरीब मुसलमानांना का छळलं जातं? महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या दलितांना का टार्गेट केलं जातं? मराठा विरुद्ध ओबीसी, मराठा विरुद्ध दलित, दलित विरुद्ध इतर वाद लावणारे कोण आहेत? आम्ही आजपर्यंत भांडत बसलो, लढत बसलो, परंतु आमच्याच महापुरुषांवर, आमच्याच प्रतीकांवर का हल्ले करू शकतात? यांची हिम्मत का वाढते? यांची हिम्मत, तुम्ही आम्ही गाफील आहोत, तुम्ही आम्ही संघटित नाही, तुम्ही आम्ही ह्यांच्या भूलतापांना बळी पडतो। ह्यांचं राजकारण ह्यांच्या हितासाठी आहे। 3.5%
प्रलोभ घेऊन हे त्यांचं उद्दिष्ट साधू शकत नाहीत. 3.5% इतर बहुजनांवर 97% मानगुटीवर बसून ह्यांना सत्ता स्वतःच्या ताब्यात पाहिजे, हा यांचा विचार आहे. मला अमित शहा साहेबांना जे 2-3 प्रश्न विचारायचे आहेत, अमित शहा साहेब उत्तर द्यावं लागेल. आज जे या देशामध्ये चालतं ते कशाच्या आधारावर चालतं? या देशामध्ये प्रत्येकाला एका सूत्रतेमध्ये बांधण्याचं काम भारतीय राज्यघटना करते. भारतीय राज्यघटनेवर तुम्ही चर्चा सभागृहामध्ये करता. तुमच्या ओठावर जरी संविधान आणि आंबेडकर असतील, तुमच्या पोटामध्ये ते नाहीत, हे तुमच्या सभागृहातल्या भाषणामुळे त्या ठिकाणी लक्षात आलं. लक्षात ठेवा शहासाहेब किंवा तुमचे सगळे समर्थक, तुम्ही म्हणता आंबेडकर 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 ही फॅशन झाली. ती फॅशन नाही, ती पॅशन आहे, आत्मविश्वास आहे, आत्मबल आहे. आंबेडकर हा श्वास आहे. जब तक सूरज चांद रहेगा आंबेडकर साहब का नाम रहेगा, ही साधी घोषणा नाही. तुमचा प्रॉब्लेम कुठे आहे? तुम्ही दुसऱ्याला फक्त कमी लेखण्याचं काम करता. तुमच्या शब्दातून खरं आलं असेल किंवा खोटं आलं असेल. अमित शहा साहेब, तुम्ही आंबेडकरांप्रती चांगलं बोलला असाल किंवा वाईट बोलला असाल, पण तुमच्या जे पोटात आहे तेच ओठावर आलंय. आणि ज्यांच्या पोटातलं ओठावर येतं ते खरं बोलतात. तुम्ही कितीही सावरासा आरोप करा, भाजपला आंबेडकरी चळवळ, आंबेडकरी विचार हा मान्य नाही. मी म्हणतो त्यांना काय मान्य आहे काय मान्य नाही मला त्याच्याशी घेणं देणं नाही. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथल्या जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीपासून मृत्यू येणाऱ्या प्रत्येक माणसापर्यंत संविधानाच्या चौकटीत जे मूलभूत हक्क अधिकार जगण्यासाठी अपेक्षित आहे ते आंबेडकरांनी दिले. तुम्ही आम्ही कुठल्या जातीचे कुठल्या धर्माचे याला काहीच महत्व नाही. अमित शहा साहेब, महत्व एकाच गोष्टीला आहे, तुम्ही आम्ही भारतीय आहोत. ती ओळ डॉक्टर आंबेडकरांनी लिहिली. तुम्हाला नाही समजणार. तुम्हाला फक्त द्वेष, मत्सर आणि फक्त इतरांवर टीका. शहासाहेब, तुम्ही संसदेच्या सभागृहामध्ये आंबेडकर आंबेडकर हे फॅशन झाली म्हणून सांगितलं, आणि ज्यावेळेस तुमच्या अंगाशी येईल त्यावेळेस तुम्ही म्हणता काँग्रेसने असं केलं, काँग्रेसने तसं केलं, नेहरूने असं केलं, नेहरूने तसं केलं. अहो, तुमची चूक तुम्ही सांगा ना. काँग्रेसवाल्यांनी तुमची चूक दाखवली म्हणून तुमचा पोटसूळ उठलाय. सामान्य भारतीयांना काय देणं घेणं नाही. कुणी प्रश्न उचललाय कुणी काय केलंय. तुम्ही आंबेडकरांना फॅशन बोललात. शहासाहेब, तुम्हाला या देशातला समाज माफ करणार नाही. तुम्ही ग्रेट असाल, ग्रेट असू द्या. अमित शहा साहेब, माझा दुसरा प्रश्न महत्वाचा आहे. या देशाचे गृहमंत्री म्हणून किंवा या देशाची सूत्र तुमच्या ताब्यात आहेत, कुणामुळं? अमित शहा साहेब, तुम्ही ज्यावेळेस शपथ घेतली गृहमंत्री पदाची किंवा कॅबिनेट केंद्रीय मंत्री पदाची, भारतीय संविधानाला समोर ठेवून घेतली. मग आंबेडकर फॅशन आहेत का पॅशन आहेत? उत्तर द्यावं लागेल. अमित शहा साहेब, तिसरा माझा प्रश्न आहे. या देशातला चांगला माणूस असू द्या, त्यांना सुद्धा घटनात्मक नियम आहेत. गुन्हेगार असू द्या, त्याला सुद्धा नियम आहेत. अमित शहा साहेब, माझा एक मित्र आहे, तो राजकारण समाजकारण चांगलं वाईट करतो, काय करतो माहित नाही, परंतु त्याच्यावर गुन्हे दाखल झाले, त्याला तडीपार केलं गेलं. शहासाहेब, त्याला परवा जामीन मिळाला, तो भेटायला आला. बरेच दिवस झालं भेटलेला नव्हता. सहज चर्चा केली. काय रे, कुठं होता? मला नंतरच्या काळात त्याचं काय चाललंय माहित नव्हतं, कारण त्याची आयडियोलॉजी आणि त्याची वृत्ती ही समाजाला पूरक नव्हती. त्याने सांगितलं की तो तडीपार झाला होता, जामिनावर सुटला. मी म्हणलं, जामिनावर सुटला, आता तरी नीट वाग, नीट बोल, नीट राहा, चांगल्या पद्धतीनं चांगलं आयुष्य जग. त्याच्यावर तो म्हणाला, काय चाललंय सध्या? सध्या जोरात सत्ता आली, पण तुमचं काय चालू आहे? मी म्हणलं, चालू आहे सामाजिक चळवळी. हा देश छत्रपती शिवाजी महाराज आणि फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर चालला पाहिजे.
तो म्हणला महाराष्ट्र चालत असेल ना, पुरोगामी महाराष्ट्र आहे. तो म्हणला असंख्य प्रश्न केले. मी म्हणलं हा नावाला फुलेशाह आंबेडकरांच्या विचारांचा आहे, त्या कृतीनं राज्य करते, काम करत नाहीत. तुम्ही सारखं सारखं तेच तेच बोलताय. मी म्हणलं थांब, तुला कशावर ऑब्जेक्शन आहे? अमित शहा साहेब तुमच्या वाक्यावर आम्ही चर्चा केली. तो म्हणला खरंय अमित शहा साहेब बोलतात ते, की काय सारखं सारखं आंबेडकर आंबेडकर करता, फुले फुले करता, किंवा शिवाजी महाराज करता. मी म्हणलं दादा थांब जरा. ज्या सत्यशोधक चळवळीची मुहूर्तमेढ या पुण्यापासून महाराष्ट्रभर देशभर ज्या फुलेंच्या विचारातून उभी राहिली, तेच विचार तुला कधी काळी चांगले वाटत होते. ज्या शाहू महाराजांनी आरक्षण दिलं किंवा सुरू केलं होतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या संविधानात त्या ठिकाणी नमूद केलं, त्याच आरक्षणाच्या जीवावर तुझी मुलं बाळ शिकली किंवा तुला चांगल्या सवलती मिळाल्या. तो आता म्हणाला ना काय आंबेडकर आंबेडकर करतोय. अरे जो व्यक्ती तडीपार होता तो म्हणतोय काय आंबेडकर आंबेडकर करतो. मी त्याला सांगितलं दादा, तुला जो जामीन मिळालाय तो त्या भारतीय राज्यघटनेच्या कलमानुसार ज्या गुन्ह्यामध्ये तू आरोपी आहे, तुला त्या संविधानानं तुला हक्क अधिकार दिलेले आहेत. तू जरी गुन्हेगार वृत्तीचा असेल, तू जरी वाईट असेल, किंवा तू एक माणूस म्हणून तुला जामीन मिळण्याचा हक्क अधिकार आहे. तुला त्या बाबासाहेबांचे उपकार आहेत, त्यांनी संविधान दिलं. तो गप्प बसला, पुढे काही बोलला नाही. म्हणलं कसे होते आतले दिवस, तो त्याच्यावर चर्चा करायला तयार नाही. माझा प्रश्न थेट आहे, शहासाहेब, जर या देशाचं भारतीय संविधान चांगल्या लोकांना आणि वाईट लोकांना त्यांना हक्क अधिकार देतं किंवा त्यांना शासन सुद्धा करतं, ते संविधान निर्माते आंबेडकर फॅशन कसे काय असू शकतात? प्रत्येकाची पॅशन आहे. आत्मविश्वास, बळ आणि कर्तृत्वच प्रयत्नांना आणि संघर्षाला बळ देतं. कदाचित तुम्हाला माहित नसेल, शहासाहेब, तुमची पाची बोट काय, हातापायाची बोट तुपात असल्यामुळं तुम्हाला ते कळणार नाही. शहासाहेब, ज्यांचं पोट पाठीला चिटकलेलं आहे त्यांना विचारा भारतीय संविधानाचं महत्व काय, आंबेडकरांचं महत्व काय. आज आम्ही कुठेही राहत असू, आम्ही कुठल्याही जाती धर्मात जन्माला आलेले असू, किंवा आम्ही भारतीय नागरिक म्हणून ज्यावेळेस जगतो त्यावेळेस आम्हाला आमच्या अस्मितेचा, आमच्या प्रेरणास्थानाचा आम्हाला अभिमान वाटतो. त्यावेळेस आम्ही मागं वळून पाहत नाही आमची जात कोणती आहे, आमचा धर्म कोणता आहे. तुम्हाला तसलं राजकारण करायचंय, तुम्हाला तुमचं राजकारण तुम्हाला तुमच्या जातीच्या धर्माच्या नावावर चालवायचंय, तुम्हाला हिंदूंना मुस्लिमांच्या विरोधात वापरायचंय, मुस्लिमांना दहशतीत ठेवायचंय. मग मुस्लिम पेटून उठतील आणि मग तुम्ही म्हणणार हिंदू खतरे में है, मग तुम्ही अजून हिंदूंना घाबरवणार. तुम्ही शेवटी सगळीकडून सत्तेत येणार, हे सगळ्यांना माहिती आहे. आता तरी महाराष्ट्रातल्या, देशातल्या जनतेने शहासाहेबांच्या या वाक्यावर थोडा तरी विचार करावा आणि जे भरभरून त्यांना सगळं देत आहे त्याचा फेर विचार करावा. बास. पण लक्षात घ्या, या देशाच्या संविधानाचा निर्माता एकच व्यक्ती आहे, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि त्यांच्या प्रति जर असं कोणी बोलत असेल ते अत्यंत दुर्दैवी आहे असं म्हणावं लागेल. शेवटी ज्यांचे उपकार आहेत किंवा ज्यांच्यामुळे आपल्याला हे सगळं मिळालंय त्यांच्याविषयी अशी प्रतारणा करणं म्हणजे हे फार वाईट गोष्ट आहे. पण प्रत्येक चळवळीचं विद्यापीठ, सत्यशोधक, पुरोगामी, परिवर्तनवादी किंवा विज्ञानवादी चळवळ ही फक्त आंबेडकर चळवळीमुळं त्या ठिकाणी जिवंत आहे, ती जगते. आंबेडकर चळवळी मुळच सगळ्या चळवळी ह्या चांगल्या पद्धतीने काम करू शकतात. सगळ्या चळवळींचं विद्यापीठ म्हणजे आंबेडकर चळवळ आहे. फक्त त्यांच्यासाठी ते ग्रेट वाटतात आणि तुमच्या माझ्या आपल्यासाठी आपण सगळेच त्या ठिकाणी ग्रेट वाटतो. एवढंच काय ती अपेक्षा आहे. ज्यांना द्वेष आहे त्यांचा समाजाने फेरविचार करावा, एवढंच. शेवटी संविधान जिंदाबाद. जय जिजाऊ, जय शिवराय.